राधानगरी तालुक्यातील कुराडवाडी ढेरेवाडी परिसरात भाताबरोबरच पावसाळी दोडका हे हमखास उत्पन्न देणारं भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. शेतकऱ्यांनी दोडक्याची पेरणी ही वेळेत पूर्ण केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं उगवून आलेली कोवळी रोपं सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं पीक वाचवण्यासाठी शेतकरी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहिले आहेत. वाढत्या खर्चाचा बोजा सहन करत अनेक शेतकरी टँकरनं पाणी आणून दोडक्याच्या पिकाला जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला बियाणे, खते आणि मशागतीचा वाढता खर्च, तर दुसऱ्या बाजूला पावसाची अनिश्चितता यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. वेळेत पाऊस न झाल्यास भाताची दुबार पेरणी करावी लागणार असून त्यासाठी पुन्हा बियाणे, मजुरी आणि मशागतीचा खर्च करावा लागणार आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. कुराडवाडी ढेरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग देत खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली होती, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या आशांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. शेतात हिरवळ फुलण्याऐवजी कोरडी जमीन आणि पाण्याच्या शोधात भटकणारा शेतकरी असं विदारक चित्र सध्या पाहायला मिळतंय. मे महिन्यात पेरणी करताना यंदा पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा होती, मात्र पाऊसच नसल्यानं दोडक्याचं पीक वाचवण्यासाठी टँकरनं पाणी घालावं लागतंय. भाताची उगवणही समाधानकारक नाही. पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करतायत. पहिल्या पावसानं आनंदित झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेची छाया पसरली आहे. काळ्या आईची सेवा करणारा बळीराजा आजही आभाळाकडं आशेनं पाहत असून वेळेत आणि मुबलक पाऊस पडून पिकांना जीवदान मिळावं हीच त्याची माफक अपेक्षा आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.